Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna Tato Jaya Mudiraye Nakshatrayeshu Nityam Bhagavata Sevaya. Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. तुम्ही श्राद्धामध्ये वगैरे बसला असेल तर देवदेवात घालायला अर्ध्या तासासाठी तर तेवढ्याही नाही, त्याच्यावरती 3 वेळा संध्या करायची असते. संध्याचा अर्थ फक्त आपल्याला काय माहितीये, रात्र जेव्हा चालू होईल आता याला संध्या म्हणतात नाही. संध्याचा अर्थ जोड जेव्हा होते तेव्हा त्याला संध्या म्हटलं जातं. तर रात्र जेव्हा दिवसाला प्रवेश करते म्हणजे पहाट ज्याला आपण म्हणतो, तर मला आधी वाटायचं पहाट 4ला म्हणतात, पण संस्कृतमध्ये पहाट सूर्योदयाच्या वेळेला म्हणतात पहाट. तर तिन्ही वेळेला आपण त्रिसंध्या असं म्हणतात. तर ज्यांची पण उपनयन झालेले आहेत त्यांना गायत्री मंत्र 3 वेळा या 3 संध्या वेळेस करावाच लागतो. आपले कोणीच नाही माताजी संध्यावाले, मंगल माताजी गोप्या 3 संध्या करावी लागते. भगवंतांचं स्मरण आपण म्हणतो 3 वेळा केलं पाहिजे. तर विवाह संस्कारासाठी पती पत्नी दोघांनी पण ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. जर योग्य संतती पाहिजे असेल तर ब्रह्मचर्याचं कमीत कमी 3 दिवस. तर ते ब्रह्मचर्याचा अर्थ घरामध्ये राहून नाही, ब्रह्मचर्याचा अर्थ म्हणजे कुठल्या आश्रमात राहून भगवंतांच्या भक्तीमध्ये. त्यापेक्षा पण 1 वर्ष जास्त, त्यापेक्षा पण कमीत कमी 25 वर्ष. आणि सर्वात चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे अखंडिता किंवा नैष्ठिका. ते झालं विवाह संस्कार. विवाह संस्काराच्या नंतर जेव्हा एका मुलगीचं किंवा मुलाचं त्यांच्याप्रमाणे पुढे जातात. तर मुलींसाठी अजून संस्कार असतात, सीमंतन संस्कार. म्हणजे ज्यावेळेस की मुलीला पिरियड चालू झाले तर भांग पाडला जातो. आता बरेच जण लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा सकाळीच होतो सीमंतन संस्कार करून.
श्रीमंतांचा एक अर्थ सगळ्यांना कुंकू लावण्याचा अर्थ, पण तसं I casually asked one of my friends, is there a Hindu temple in Montreal? So I went to the Montreal temple and I took part in the Sunday program. And in May 68, I received a letter. Our Swamiji is coming to Montreal on June 4, 68. Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama. Hare